आखाती युद्धाचा परिणाम जो आहे तो सिलेंडरवर झाला आणि सिलेंडरवरून आता सिलेंडरची गरज कशी भागवायची हा प्रश्न ग्राहकांच्या समोर आल्यामुळे नागरिक जे आहे ते आता इंडक्शन चुला म्हणजेच इलेक्ट्रिक चुल्याकडे वळताना आपल्याला पाहायला मिळते। दुकानामध्ये याची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्रसुद्धा पाहायला मिळते आहे। आपण जर या ठिकाणी बर्डीवरच्या सीताबर्डी मार्केटमधील या दुकानात जर बघितलं तर या ठिकाणी कस्टमर जे आहे ते दिवसभर येत आहे। आधी या चुल्याची मागणी 1 किंवा 2 असे ग्राहक येत होते, मात्र आता जे आहे ते जवळपास 25 ते 30 ग्राहक रोजचे येत असल्याचं दुकानदार सांगतात। आपण दुकानदारांकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काका काय सांगाल, इंडक्शन चूल्हा जो आहे याची मागणी अचानकपणे वाढलेली आहे, किती वाढलेली आहे मागणी? अभी मल्टीपल टाइम बढ़ गई है, नियरली 20 टाइम्स बढ़ गई है। लोगों के मन में घबराहट है कि कल गैस नहीं मिलने से हम लोग अपना खाना कैसे बनाएंगे। तो उसके लिए ऑल्टरनेटिव अरेंजमेंट सब लोग इंडक्शन का कर रहे हैं, कोशिश कर रहे हैं। रोज तुमच्या दुकानामध्ये कस्टमर येत आहे? हो, अभी आ रहे हैं कस्टमर, सवेरे से शाम। अभी कस्टमर नंबर 1 हमारा प्रोडक्ट कैटेगरी आज की तारीख में मूवमेंट वाला प्रोडक्ट इंडक्शन हो गया है जी। नक्कीच दुकानदारांचं सांगणं आहे की जवळपास 20% जी मागणी आहे ती वाढलेली आहे आणि त्यामुळे ग्राहक जे आपला सिलेंडर भेटत नाही त्याचं अल्टरनेट म्हणून याकडे बघतात आहे। ग्राहकसुद्धा आपल्यासोबत आहे। ताई, तुम्ही या ठिकाणी इंडक्शन चुला घ्यायसाठी आलेले आहे, का बरं तुम्हाला आतापर्यंत? सर, मी इंडक्शनचा इनाल्साचं मी घेतलेलं आहे शेगडी। माझ्याकडे मी 10 दिवसापूर्वी सिलेंडरचा नंबर लावलेला आहे रिशा गॅस कंपनीमध्ये। आज माझ्या घरी तो गाडी घेऊन आला, परंतु तो म्हणाला की OTP नसल्यामुळे मी तुम्हाला सिलेंडर देऊ शकत नाही। तर तो वापस गेला आणि म्हणाला की तुम्ही कंपनीमध्ये येऊन भेटा। तर आखाती युद्धाचा गृहिणींवर खूप परिणाम झालेला आहे। स्वयंपाक कसा करावा हा प्रश्न आम्हाला राहतो। त्यामुळे आणीबाणीच्या प्रसंगात आज आम्ही डिसिजन घेतलं की नाही बा, आपल्या घरी हे असायला पाहिजे, म्हणून मी या दुकानातून इनाल्साचा इंडक्शन गॅस घेतलेला आहे। याच्यामुळे गरज भागेल असं वाटतं? याच्यामुळे अजिबात गरज तर भागणार नाही, पण तात्पुरती एक म्हणजे सोय म्हणून आपल्याला त्याचा सपोर्ट होऊ शकतो। नक्कीच एक ग्राहकसुद्धा या ठिकाणी आहेत आणि आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ग्राहक जे आहे ते या इंडक्शन चुला घेण्यासाठी किंवा या ठिकाणी येत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। दीदी, आप क्या लेने आए हैं? इंडक्शन चूल्हा लेने आए? नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर वेगवेगळे ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी येतात आहे आणि जवळपास 20% जे आहे ती याची मागणी वाढल्याचं चित्र पाहायला मिळते आहे आणि दुकानदारांनी सुद्धा तसा स्टॉक आपल्या दुकानामध्ये करून ठेवल्याचं पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।